कोल्हापूर सीपीआर रुग्णालयाच्या उभारणीत सुधारणा होणार, अत्याधुनिक उपचार पद्धती लागू करणार हसन मुश्रीफ. गट ड कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण. कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय आगामी वर्षात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार असून शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांनाही लाजवेल अशी व्यवस्था उभारली जाईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. शेंडा पार्क इथं राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर इथं गट ड पदांच्या सरळ सेवा भरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, डॉक्टर गिरीश कांबळे आणि प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप उपस्थित होते. हसन मुश्रीफ म्हणाले की वैद्यकीय मंत्री म्हणून गेल्या 2 वर्षात राज्यात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 8,352 पदं भरली असून त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णांची पैशाअभावी हेळसांड होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. नव्यानं नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीनं काम करत रुग्णसेवेला प्राधान्य द्यावं तसंच व्यसनांपासून दूर राहावं असं आवाहन त्यांनी केलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं की गट ड पदासाठी झालेली ही भरती केवळ उमेदवारांच्या नोकरीची सुरुवात नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी प्रास्ताविकात या भरती प्रक्रियेसाठी सुमारे 17,000 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती दिली. यावेळी रोहित वरपे, अजिंक्य पाटील, स्नेहल घाटगे, धीरज तायशेटे आणि भरत पाटील या उमेदवारांना प्रतिकात्मक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश आजगावकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर शिरीष मिरगुंडे यांनी केलं. या कार्यक्रमाला उमेदवारांचे कुटुंबीय तसंच महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.